मैत्रिणीबद्दल मग त्याच्या बायकोला प्रश्न पडला, सध्या ती काय करते बाबा? आपल्या नवऱ्याच्या मोबाईल नंबर म्हणजे मोबाईलमध्ये त्याचा नंबर बिंबर नाही आहे ना, तिने चेक केलं पण काय सापडलं नाही. शेवटी मग ती म्हणाली आपणच शोधून काढायचं आणि तिचा प्रवास चालू झाला आणि ती गोष्ट तिने बरोबर शोधून काढली आणि जवळजवळ 40-45 वर्षानंतर तिने नवऱ्याच्या त्या मैत्रिणीची भेट घडवून आणली. अशी बायको लागणं जरा कठीण असतं. नमस्कार मंडळी. आज जो तुम्हाला मी मैत्रीचा किस्सा सांगणार आहे तो खूप असा आगळा वेगळा किस्सा सांगणार आहे. एक आहे तो, एक आहे ती. दोघंही एका खेड्यामध्ये 10वी पर्यंत एकत्र शिकत होते. लहानपण असते. एकदा काय झालं, 9वी मध्ये असताना त्याने तिला वर्गाच्या बाहेर काढलं. ते कसं, तर कारण तो शाळेमध्ये टापटीप, हुशार आणि आपल्या गुरुजींचा अगदी लाडका असा होता. आणि ती काय श्रीमंत बापाची मुलगी आणि ते 2-3 भावंड पण त्याच वर्गामध्ये शिकवत होते. आता हा जरा थोडा कडक होता, त्याला असं बेशिस्त आवडायचं नाही. त्यामुळे एकदा ती उशिरा आली आणि उशिरा आल्यामुळे यांनी काय सांगितलं की तू वर्गात बसायचं नाही, सरळ त्याला घरी पाठवून दिलं. ती रडत रडत घरी गेली. लहानच वय होतं. हकीकत सांगितली. वडील काय तालमीतले होते, डोक्याला फेटा, अगदी भक्कम अशी मिशी, अंगात बंडी आणि धोत्र बित्र. चल म्हणाला कोण आहे, तिला घेऊन वर्गामध्ये आला. आल्यानंतर इकडे तिकडे बघितलं, कोण रे तो, तिला माझ्या मुलीला घरी पाठवणारा. झालं सगळं वातावरण शब्द झालं. नंतर तो मुख्याध्यापकाकडे गेला. मुख्याध्यापकाला सगळं सांगितलं की असं असं झालं. शाळा सुटली. नंतर मुख्याध्यापक जे होते त्यांनी त्याला आपल्या याच्यात रूममध्ये बोलवलं आणि चांगली तंबी दिली की अधिकार दिलेत पण त्या अधिकारामध्ये असा शहाणपणा करायचा नाही आणि नको ते असं तू वागलास ते बरोबर नाही. झालं 10वी पर्यंत हे शिक्षण झालं. तिची शाळा बंद झाली पण तो कॉलेज शिकून नंतर मुंबईला आला. नोकरी लागली. नोकरी लागल्यावर लग्न झालं, मुलं झाली, नातवंड झाली. याच्यात बराच मधला काळ निघून गेला. जवळजवळ एक 50-55 वर्षाचा काळ याच्यामध्ये गेला. त्यानंतर असं बालपण आहे. आता हे बालपणाच्या आठवणी सगळ्यांना नेहमीच प्रत्येकाच्या मनात रेंगाळत असतात आणि ते आपण एकमेकांना शेअर करत असतो. तसं त्याने आपल्या पत्नीला असे लहानपणचे किस्से भरपूर सांगितले होते. तसा हेही असा हा किस्सा पण सांगितला की एकदा हे असं झालं होतं. तिला काय वाटलं, मठामध्ये खूप छोटे लेख येतात, सगळ्यांनाच माहिती आहे. तिला असं वाटलं, ती म्हणाली अहो तुमचा हा किस्सा आहे ना मठाला द्या आणि मठामध्ये छापून येईल बघा, खूप सुंदर असा किस्सा आहे, खूप सुंदर अशी ही आठवण आहे. आणि खरंच पाठवल्यानंतर दुसऱ्या वर्षी महाराष्ट्र टाइमला तो किस्सा छापून आला. छापून आल्यावर काय झालं, सगळेजण फोन यायला लागले, अभिनंदन, अरे तू खूप छान लिहिलंय. पण एक आहे, ती सध्या करते काय, ती सध्या कुठे असते. आता करते काय, कुठे असते हे त्याला जराही माहिती नसतं. कारण लग्न जसं आपलं गाव सोडल्यानंतर संपूर्ण कॉन्टॅक्ट संपला होता. त्यानंतर त्यांनी इकडे तिकडे आता काय बघायला पाहिजे खरं. आणि मलाही खूप अशी उत्सुकता लागली की अरे खरंच एवढ्या वर्षानंतर 50-55 वर्षानंतर ती आता कुठे असेल आणि काय करत असेल. मी पण असं ठरवलं की नाही आपण हिचा शोध घ्यायचाच. बरेच गावी फोन बिन झाले इकडे तिकडे. तिची एक बहीण होती, त्या बहिणीचा कॉन्टॅक्ट पहिला झाला. तिच्याकडनं तिचा नंबर घेतला इतपत ठीक होतं. पण गावाकडच्या बायका अजूनही मोबाईल पासून खूप दूर आहे. त्यांना त्यांचं घर संसार आणि हेच सगळं प्रिय आहे, कुटुंब. त्याच्यातली ती होती. नंबर तर मिळाला, फोन करून बघितले, फोनवर कॉन्टॅक्ट काही होत नाहीये. आता पर्याय हा होता की घरीच जाणं. घरी तर जायला पाहिजे, त्याशिवाय तर आता ही भेट होणारच नाहीये. मला पण खूप अशी उत्सुकता, तशी आमच्या सगळ्यांना घरातल्यांना उत्सुकता लागली होती. बहिणीने ऍड्रेस पण दिला. अरे ते कोपरगाव जवळ आपलं शिर्डी आहे ना, शिर्डीजवळ एक बाबळेश्वर म्हणून गाव आहे, त्या खेड्यामध्ये राहते बघ माझी बहीण, तर तू जा म्हणून तिथे भेट, तिला कधी बरं वाटेल. ठीक आहे. आता हा भेटीचा योग कधी येतो हे आम्ही बघतोय की आता शिर्डीला कधी जायला मिळत आहे. पण असं म्हणतात ना, देव पण आपले असं म्हणजे आपल्या पाठीशी खूप असतो आणि देवाची इच्छा होती की आम्ही शिर्डीला जावं. तर आमचे कलिग्स किंवा आमचे मित्र यांच्याबरोबर ते दोघं पती पत्नी आणखी एक मित्र
आणि तो आणि ती हे दोघं जण हे सगळे 5 मंडळी शिर्डीला गेले. आता शिर्डीला गेल्यावर अशी उत्सुकता होतीच की ती सांगत होती, बघा आपण आता शिर्डीला जातोय, पण गेल्यानंतर कसाही वेळ काढून तिला आपण त्या महाबळेश्वरला जाऊन शोधायचं असेल, कारण ही संधी किंवा हा चान्स परत लवकर येणार नाही, कारण बाहेर जाणे लवकर जाणं होत नाही, त्याला योग यावा लागतो. तसा आमचा योग आला होता. झालं, शिर्डीला गेलो, देवदर्शन झालं. दुसऱ्या दिवशी त्याने आणि तिने ठरवलं की चला आपण दोघेच जाऊन तिला तिचा पत्ता शोधूया, एक रिक्षा करून आणि आपण जाऊन या. पण तसं नाही. आमच्याबरोबर जे आमचे कलीग होते ते म्हणाले, अरे तुम्ही दोघंच काय जाता, आम्हाला पण बघायची आहे ती काय करते, कुठे असते, आम्हाला पण ती उत्सुकता आहे. असं करून आम्ही ठीक आहे, आम्ही फोन केला की आम्ही येतोय. नेहमीप्रमाणे ती फोनपासून लांब असल्यामुळे फोन घेतला नाही. सुनेने फोन घेतला आणि सांगितले की आम्ही संध्याकाळी 5 वाजता येतोय. मिनवाईल आता असं झालं की 55 वर्षाचा काळ गेल्यानंतर आता ओळखायचं कसं. मी तर म्हटलं आपण गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबात तिला आपण कसं ओळखायचं आणि त्याला ती पण कशी ओळखणार, हे मोठं थोडंसं हेच होतं की इतका वर्षाचा काळ गेलाय. पण हल्लीच्या मुली खूप चतुर असतात. तिच्या मुलीने नकळत त्याचा एक फोन नंबर गेल्यामुळे व्हॉट्सअपचा डीपी तिला पाठवून ठेवला होता की 55 वर्षानंतर तुझा येणारा हा तुझा मित्र असणार आहे म्हणून. झालं, आम्ही संध्याकाळी गेल्यानंतर तिकडे बरीच मंडळी आमच्या स्वागताला उभी होती. त्याच्यामुळे 2-3 महिला होत्या, 2-3 पुरुष होते, छोटी बच्चा कंपनी. आता मला तर प्रश्न पडला, ह्या याच्यामध्ये ही कोण ती कोण कशी ओळखायची, काहीच अंदाज लागत नव्हता. बरं, मला तर हाही प्रश्न होता की तिला तोही प्रश्न की ती त्याला कशी ओळखणार. तर तिने मात्र पटकन ओळखलं की तूच आहे, कारण आमच्यावर आणखी 2 जण होते ना. त्यामुळे ह्या सगळ्या किस्स्यामध्ये इतकं काही सुंदर सगळे ती आमची भेट झाली. आणि आमच्याबरोबर ह्या सहप्रवासात मी नाव सांगते, तो म्हणजे भागवत जोशी, ती म्हणजे योगिनी जोशी, आमच्याबरोबर येणारे राणे साहेब, मीना राणे आणि महाराज, ह्या सगळ्यांनी तिथे गेल्यानंतर जो काय एवढा 55-50 वर्षानंतरचा जो अनुभव घेतला तो वर्णन न करण्यासारखा आहे. कारण ती असे समोर बघता क्षणी शांत, साधी, सोज्वळ अशी दिसत होती. खूप सुंदर. आणि तिचे ते सगळे नातेवाईक, 100 लोकांच्या कुटुंबात ती राहते. 100 एकर जमीन आहे. आणि इतके काही तिचं आहे की आम्ही गेल्या भराभर तिचे सगळे घरातले नातेवाईक सगळे जमा झाले. पटापट आम्हाला पाहुणचार केला, काय करू आणि काय नाही असं त्यांना दोघांना झालं होतं. आणि मग त्या बालपणच्या रम्य आठवणीमध्ये दोघं अगदी हिरवून गेले. आणि आम्ही सुद्धा ती मजा घेत होतो की कसं तुम्ही एकमेकांना तेव्हाही केलं, म्हणजे एकमेकांना तुम्ही चिडवत होत्या, खेळत होतात, राहत होतात, पण हे सगळं हे बालपणच असतं. तर हा असा किस्सा मला खूप सांगावासा वाटला. कारण ह्या याच्यामध्ये ना मलाच खूप उत्सुकता होती की कसं काय आणि कसं शोधणं फार कठीण झालं होतं. कारण खेडेगावामध्ये मोबाईल नसल्यामुळे कोणाला विचारलं की सांगायचे ती ना तिथे राहते, अरे पण कुठे, फोन उचलत नाही, करायचं काय. पण आम्हाला जे असं म्हणतात ना देव धावून येतं, तसे राणीसाहेब आमच्यासाठी धावून आले आणि विचारलं येत आहे शिर्डीला, चला आमच्यावर तुम्ही दोघं पण चला. त्यामुळे तिची आणि त्याची भेट झाली. तर हा कसा वाटला तुम्हाला, हा ऍक्च्युअली घडलेला मैत्रीचा किस्सा. धन्यवाद. धन्यवाद. मला माहिती आहे काही पुरुषांच्या मनात थोडंसं कालवा झाली असेल,